डॉक्टर, मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर तुम्ही मला कॅटरॅक्ट किंवा मोतीबिंदू दाखवू शकता का? नमस्ते, मी डॉक्टर रिधिमा भरली, मेडिलेझर पुणे येथे कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन आहे. मोतीबिंदू म्हणजे काय? हा जो आपला अख्खा डोळा आहे, आपल्या भावलीच्या मागे एक नॅचरल लेन्स किंवा भिंग असतं. ही लेन्स पांढरी झाली की त्याला मोतीबिंदू म्हणतात. आणि मोतीबिंदूच्या ऑपरेशनमध्ये आपण मोतीबिंदू काढून तिथे नवीन लेन्स बसवू. जे पूर्वीच्या काळचं ऑपरेशन होतं तेव्हा एक मोठा कट घ्यायचो आपण, त्याला SICS किंवा स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी म्हणायची. या कटमधनं आपण अख्खी लेन्स बाहेर काढून पेशंटला दाखवायचो. तेव्हा तो पूर्ण पिकेपर्यंत थांबायचो आपण, की 1 पीसमध्ये आपण तो काढायचो. आताचं ऑपरेशन असं नसतं. आता आपण फेको इमल्सिफिकेशन या पद्धतीने कॅटरॅक्ट सर्जरी करतो. अतिशय छोटी अशी जखम असते 2 मिलीमीटरची आणि एक मशीन असतं ज्याला फेको प्रोब म्हणतात. ह्या छोट्याशा जखमेतनं ते मशीन आत जातं आणि ह्या मशीनने आपण मोतीबिंदूचा चुरा करतो, त्याला क्रश करतो, इमल्सिफाय करून पाण्यासोबत ती पावडर आपण बाहेर सक करून काढतो. आपण तो मोतीबिंदू 1 पीसमध्ये बाहेर काढत नाही आहोत. ॲट द एंड ऑफ सर्जरी तुम्हाला फक्त एका पिशवीमध्ये पाणी आणि त्याच्यामध्ये तरंगणारं थोडंसं पांढरीशी पावडर अशी दिसू शकते, पण आता तो मोतीबिंदू दाखवता येत नाही. पण ह्या सर्जरीचा ॲडव्हान्टेज काय आहे की आपण विदाऊट इंजेक्शन, विदाऊट पट्टी आणि अतिशय छोटी जखम आहे ती अगदी काही 3-4 दिवसात भरून जातं. आणि मग तुमचे जे रिस्ट्रिक्शन्स आहेत की वाकू नका, स्ट्रेन करू नका, खोकू नका, या कुशीवर झोपू नका, खूप दिवस डोळ्याला पाणी लावू नका, डोक्यावर आंघोळ करू नका, ही सगळी रिकव्हरी पिरियड खूप आता शॉर्टन झाली आहे, पटकन झाली आहे आणि सोपी झाली. सो आता कॅटरॅक्ट दाखवता येत नाही, पण हे त्याचे पुढचे ॲडव्हान्टेजेस आहेत. धन्यवाद.